गाड्याचा टीव्ही गायब झाला म्हणून चाललाय. टीव्ही रिपेअरिंगला टाकलेला आहे. काय खुन्नसने आपलं चांगलं खाल्लंय. लक्ष्मीने खाली टाकलं होतं इथं वर टाकल्याच्या. भीमाने पण लय घाण करतो. माग टाकायला लागतं त्याचं बरंच. दादा खरं आहे ना गवताचं पंप मारा द्यायला पाहिजे. दादाला कष्ट व्हायलाच पाहिजे. साहिल वा का बात कर रहा का भैया चुप रहा. ठीक आहे ना हे पोत आहे ना पक्क कुरताडलं येड्या. आपलं गोळीचं हे बुसता आहे पडतोय राव खाली. असले बैरला आणून टाका बहन. मार्केट में आया है साहिलवा सुपरस्टार साहिलवा रैपर भैया हनी सिंह का हत्या का पोरगा भैया जी. साहिलवा का बोलत राहा साहिलवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. साधारण आता 10:30 वाजल्यात. जस्ट मी आता गोट्यात आलो. शानबिन मागं ओढलं सगळ्यांचं आणि या खुन्नसने आपलं चांगलं खाल्लंय. लक्ष्मीने खाली टाकलं होतं इथं वर टाकल्याच्या. भीमाने पण लय घाण करतो. मागं टाकायला लागतं त्याचं बरंच गावात. काय गतो डायरेक्ट दावणीतून बाहेर घेतोय आणि बाहेर गेलं शेणा बिनात भरतंय. मग ते काय खात नाही, मग अख्खं भरून टाकतंय. त्याच्या साईडला सगळं साफ केलं शेणबिन. मागं ओढलं तिघांचं. ओके एक पेंडे राहिली टाकायची, ती पेंडे टाकायची फक्त बस. गाडा आम्ही असाच ठेवलेला आहे. गाड्याला आहे ना इकडं कोपऱ्यात ठेवायचं आहे, पण नंतर ठेवू म्हटलं. आज बरोबर आहे ना 18 तारीख आहे. आपल्याला आहे ना ते चायनीजचं आहे ना सामान मटेरियल आणायचं आहे. म्हणजे जी भांडी वगैरे लागतात ना सगळी. त्या आचाराला फोन केला तर बाराला फोन केला. साधारण 12 वाजता जाऊन निघू आपण इथून. भांडी वगैरे आज सगळं आणून टाकू. 10:30 वाजल्यात तशी. ठीक आहे ना हे पोत आहे ना पक्क कुरताडलं येड्या. आपलं गोळीचं हे बुसता आहे पडतोय राव खाली. असले बैरला आणून टाका बहन. आणि काडब्याचा पण फोडलाय. काडब्याला वाटलं एक आणायला लागेल, नाहीतर त्याला मोठा लागन रेक. तो आपला मोठा झाला पाणी भरतो ना तो लागन. तो एक आणून एक बारका एक आणून जाऊ दे. 2 राहते ना आपल्याकडं स्टॉकला. जर काय इन केस काय प्रॉब्लेम आला तर बरं आहे. वाया काय जात नाही कोणती गोष्ट ती. आणून टाकलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यासमोर दुकानाला फोन करू. बाकी पोरं येतील तवर मग आपल्याला जायचं आहे पिंपरी मार्केटला. मग पिंपरी मार्केटला एवढा वेळ लागणार आहे आम्हाला. 2-2.5 तास लागतील. कारण तिथून आहे ना सगळं मटेरियलचं दुकानात जाऊन आणायला लागेल. स्प्रेचं काम राहिलेलं आहे फक्त हॉटेलचं. त्याला स्प्रे मारायचा आहे ना. आज पेंटिंग होऊन जाईल त्याची. काल फॅब्रिकेशनचं पूर्ण होऊन झालं. आज काय पाऊस नाही सकाळपासून म्हणजे उघडं ठेवलं मी. काय उघडं राहून ठेवलं मग लय घाण काढतात. म्हणजे जरा हवा पण खेळत राहते आणि उघडं ठेवलं याची लय की असं पडतं आता असं हात लावला तरी. मार्केट में आया है साहिलवा सुपरस्टार साहिलवा रैपर भैया हनी सिंह का हत्या का पोरगा भैया जी. साहिलवा का बोलत रहा साहिलवा का भैया. कहाँ पे घूम रहा है. कहाँ पे घूम रहा है भैया. अपना हाजिर करवा के फोटो भेजते हैं. साहिलवा सब बढ़िया भैया. बढ़िया. अरे दिखाओ क्या है मेरे को. पैसा बहुत है पैसा. क्या सेड आप भी. बढ़िया भैया. साहिलवा का बात कर रहा का भैया चुप रहा.
वो भी साहिल है। नहीं नहीं, वो हनी सिंह का हत्या का पोरगा है। देख रैपर है वो, देख टोपी कैसा पहना है, देख देख। साहिल वाह के पास बहुत पैसा है, उसको ले लो एक दिन आड़े में। आपकी गाड़ी देखे ना, जब भी हम बोले कि इधर की तरफ। इससे मिलके क्या फायदा है, ये मेरा बेबी थोड़ी है। हाँ? काम हुआ भाड़ में जा, पैसे दिया इसको, फिर भी वो उंगली करता है ना। हाँ कुछ नाही, हर जगह पैसा नाही दे। 2 वाजल्यात, आम्ही चाललोय गावात. तन्मय आणि मी आहे, चहा घेऊ म्हणलं. आणि आपलं गाडा आणलाय ना, गाड्या आपल्याला हे आणायच्यात, काय रे, झुपण्या आणायच्यात, झुपण्याची दोरी. यालवाडी जायला लागणार आपल्याला. याला पक्का गाळ यार, रोड लावा. नशीब रोडला दुकान आहे बाबा. आका रोड घाटी रे, चांगलं खड्ड आहे, पाणी दे खड्ड्यात पाणी आता. आणि बघा आपल्या काय बाय नाही. years later. दादा चला गोट्यात, चल गोट्यात नाही तुला, चलाच. गाड्याचा टीव्ही गायब झाला म्हणून चाललाय. टीव्ही रिपेअरिंगला टाकलेला आहे. काय 5:30 झाले रे, कुठंच नाही गेलो आज. गाडी नव्हती रे नेमकी, ते मटेरियल आणायला. ते पाहुणे म्हणले उद्या आपली गाडी येईन. मग उद्या जायची ठरले. आता पेंटिंग वाला पण म्हणलं उद्या करतो. इलेक्ट्रिशियननी करून टाकलं सगळं. मुलीने ना लाईट फिटिंग केलेली तिथं. मग फक्त गाडी उद्या येणार आहे आणि स्प्रे पेंटिंग उद्या होणार आहे. मग उद्या जोरात चालू करायचं सगळं. मग दादाला घेऊन जाऊ गोठ्यात, साफसफाई करायला लागेल राव. आता चहा बी घेतला आणि खाली चाललोय. दादा वजन किती झालं तू? एक वार लोक बघतोय. दादा वजन किती झाले? वजन किती? वजन किती? चल शेण काढाय. तुला आज शेण वाढायचे, शेण काढायचे. गुढी बसायचं का? अरे तो टांगा पलटी होईन गुढी बसल्या. पोरांनी ना शेण झाडून काढलं, बरं झालं. आज कमी कष्ट होणार रे माय. मग फक्त दावण साफ करायचे. आणि मी माझ्या साईडला मग काढले. कारलक्ष्मी टाइम झाला ना, बराबर खायला येत. आणि याला आहे ना आत घेऊन टाकतो पहिला. बाकी मोठं गावात संपून टाकला आम्ही आजच. आता हे बारखं गाव होते आपलं फक्त मार्बल टाईप. बरेच दिवस जाईन अजून. दादा खरं आहे ना, गवताचा पंप मारायला यायला पाहिजे. दादाला कष्ट व्हायलाच पाहिजे. असं का बरं तुला ती सर आलं घाबरायला जातो. तुझ्याकडे बघ हे दादा आणलाय ना मी गावात टाकलं. खुन्नसला टाकलं ना आपल्या. तो काय करतोय आता, आज नाही किती दिवसातून थोडा आंबवण ठेवलं केवढंच. पण हे खायलाच पाहिजे त्यांनी. खाल्ल्याशिवाय त्याला काय द्यायचं नाही. एकदा त्याला कळलं ना मला खायला भेटतं सारखं, मग तो असंच करणार. अरे एकदा आधी पण मी असंच केलं एकदा. त्याने आंबवरून तोंड उडवलं होतं डायरेक्ट. थोड्या वेळ बसू का अर्धा तास. जर तो खात नाही ना तोवर मी त्याला टाकीत नाही. निवांत बसू आपण इथं बराबर खाईन. खाल्लं ना नंतर टाकायचं.
मग त्याला बरोबर कळतं हे खाल्ल्यानंतर मला हे भेटणार, त्या हिशोबाने तो बरोबर खातो. मग काय आलं वैरण मागून जास्त आली जरा हिरवी नाही का आज. 3 पॅन्ट्या मोठाले होत्या चांगल्या त्या टाकल्यात आम्ही, त्याच्यामुळे अडचण आली. आज लय लवकर उरकलं. 5:50 झाली फक्त आत्ता शिक. 2000 years later. आंबवून खाल्लंय सगळं. त्याला एक पेंडी कापून टाकली परत. मग मी 3 पेंड आहे ना आपल्याला लागतात एक टायमिंगला, तिघांना. अशा रुटीनमध्ये आम्ही आत्ता सगळं गावात कापून आणलंय. जवळपास आम्हाला 20 एक दिवस जाईन सगळं.